नाशिक रोडमध्ये गोळीबार, सुमित पगारेचा उपचारादरम्यान मृत्यू. गोसावीवाडी परिसरातील जुन्या बिटको रुग्णालयाजवळ असलेल्या गंगोत्री पान टपरीजवळ रविवारी सायंकाळी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत सुमित पगारे वय 33 हा गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या 4 ते 5 संशयितांनी सुमित पगारे याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात एक गोळी त्याच्या पोटाला लागली तर दुसरी गोळी बाजूने गेल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबारानंतर सुमित पगारे याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अशोका रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त किशोर काळे, पोलीस आयुक्त सचिन बारी, अद्विका शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान सुमित पगारे हा काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आल्याची माहिती समोर येत आहे आणि जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र गोळीबाराचे नेमके कारण आणि हल्लेखोरांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संशयितांचा शोध घेतला जात आहे. गोळीबारामागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक.